पहिल्यांदा आपल्याकडे निधी येतोय, मग काय म्हणत आपण कशा प्रकारे? जळगाव जिल्ह्याच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या 65 वर्षामध्ये 16,800 कोटी रुपयाचा निधी रस्ते विकासासाठी मंजूर झाला. या जिल्ह्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षामधली जर बेरीज आम्ही पाहिली स्वातंत्र्यानंतर आताच्या कालखंडामध्ये, तर ती 17,000 कोटीच्या आसपासही पोहोचत नाही असं चित्र आहे. आणि याच्या बरोबरीला सुश्री उमा भारतींनी साधारणतः 6,000 कोटी रुपयाच्या मेगा प्रकल्पाच्या DPRला मंजुरी दिलेली आहे. आणि अनेक कामं या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे. त्याचा प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ या 25 तारखेला आम्ही करतोय. भूमी संपादनाचं काम पूर्णपणे होत आलेलं आहे. या ठिकाणी आता उरलेल्या भूमी संपादनाचं काम आम्ही करणार आहोत. ठेका देण्यात आलेला आहे. त्यामध्ये वर्क ऑर्डर काही ठिकाणी टप्प्याटप्प्यानं ते दिलेली आहे. तर त्यासाठी आम्हाला आनंद आहे की श्री नितीनजी गडकरी यांनी या जिल्ह्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. भाऊ, दुसरं एक घटना आहे बीडमध्ये. एका शेतकऱ्याला सावकारांनी विष पाजलेलं असं समोर येतंय, तर शासनाची काय भूमिका आहे? आणि बीड जिल्ह्यामध्ये जी काही घटना घडली असेल याची माहिती सरकार घेईल. आणि यामध्ये जर अशी वस्तुस्थिती असेल की त्या सावकाराने या संदर्भामध्ये एक कृती केली असेल तर कायद्यानुसार त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं किंवा जे काही अस्तित्वात असलेले कठोर कायदे आहेत त्या कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. चला.